मकर संक्रांतीचा आज सण आहे, त्यामुळे राजकीय नेते सुद्धा मकर संक्रांत कसा हा सण साजरा करतात, नेमकं कोणाला तिळगुळ देतात आणि कोणाशी गोड गोड बोला असा संदेश देतात। आपल्यासोबत शिवसेनेचे महासचिव राहुल शेवाळे आहेत। सर, खरं तर मकर संक्रांत सण आहे, सकाळपासून तुम्ही कोणत्या नेत्यांना तिळगुळ दिलेला आहे आणि कोणाला गोड बोला अशा प्रकारचं आव्हान केलं आहे? सर्वप्रथम मकर संक्रांतीनिमित्त मी सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि हा चांगला सर्वांच्या दृष्टिकोनातून असतो, कारण तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला ह्या उद्देशाने मकर संक्रांती आपण साजरी करत असतो। आज विविध नेते, विविध पक्षातले नेते भेटलेत, त्यामुळे जी राजकीय कटुता निर्माण झालेली आहे या निवडणुकीच्या माध्यमातून पण ती दूर व्हावी आणि एक गोड वातावरण, गोड राजकीय वातावरण निर्माण व्हावं हीच अपेक्षा बाळगून कित्येक जे माझे काँग्रेसचे पण नेते असतील, भारतीय जनता पार्टीचे नेते, मनसेचे पण, उबाटाचे पण नेते आम्हाला भेटले, त्यांना सगळ्यांना आज आम्ही तिळगुळ वाटलेलं आहे। उबाटाचे कुठल्या नेत्यांना तुम्हाला सांगू वाटेल का तर तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला म्हणून? आता उद्याच निवडणूक आहे, त्यामुळे त्यांना अडचण होईल, त्यामुळे नावं कुठली सांगत नाही। नावं मी तुम्हाला 16 तारखेला सांगेल की तिळगुळ कोणाला दिलं आणि कोण कोण गोड बोलणार आहे आणि गोड रिझल्ट देतील हे तुम्हाला 16 तारखेला सांगेल। खाजगी तुम्ही तिळगुळ दिलाय कोणाला? खाजगीत दिलेलं तिळगुळ, कारण उद्याच मतदान असल्या कारणामुळे खाजगी तिळगुळ ह्याकरता दिला की उद्याचा दिवस हा गोड व्हावा, कारण उद्याचा दिवस गोड व्हावा ही आमची कित्येक दिवसाची इच्छा आहे, जी मुंबईतल्या मतदानाच्या माध्यमातून, महायुतीच्या विजयाच्या माध्यमातून, कारण आमचा गोड दिवस हा 16 तारखेला आहे, त्यामुळे 16 तारखेचा दिवस गोड व्हावा याकरता तिळगुळ आज आम्ही खूप वाटप करत आहोत आणि मला विश्वास आहे 16 तारखेचा आमचा दिवस आजच्या या तिळगुळामुळे गोड होईल। तुमचा तिळगुळ मातोश्रीवरती पण जाईल? निश्चित मातोश्रीवर कधी पण तिळगुळ द्यायला जाऊ आम्ही, कारण मातोश्रीचं काय आमचं वैर नाही आहे, तिथंही गोड वातावरण व्हावं ज्याचा वारंवार उल्लेख करतो की राजकीय वातावरण गोड व्हावं हा आता आमचा हेतू आहे, कारण महाराष्ट्राचं जे राजकीय वातावरण खराब झालेलं आहे ते गोड व्हावं याकरता आम्ही काही करू। एकीकडे 2 राष्ट्रवादींमध्ये तेच गोड वातावरण काहीचं पाहायला मिळते, शिवसेनेत सुद्धा अशा प्रकारचं 2 शिवसेनांचं पाहायला मिळेल? हा काळच ठरवेल, कारण ह्या गोष्टी माझ्यासारख्या सामान्य शिवसैनिक ह्या संदर्भात बोलू शकत। सामान्य महासचिव आता पक्ष महासचिव जरी असलो तरी पक्षाचा मुख्य नेता या संदर्भातला निर्णय घेतो, परंतु राजकीय वातावरण गोड व्हावं हा प्रत्येक पक्षाच्या राजकीय पदाधिकारी किंवा कार्यकर्त्याला वाटत असतं, कारण राजकीय वातावरण खराब झाल्यामुळे कार्यकर्त्याचंच नुकसान होतं, कारण नेते एकत्रच असतात आणि कार्यकर्ता भांडत बसतो, त्याचं राजकीय आयुष्य खराब होतं। तर म्हणून महाराष्ट्रातलं राजकीय वातावरण चांगलं व्हावं हीच आजच्या मकर संक्रांतीच्या दिवशी मी अपेक्षा करतो आणि देवाच्या चरणी प्रार्थना करतो। प्रचार संपलेला आहे, अनेकांची पतंग उंच उडालेले आहेत, कोणाचं पतंग कापाल तुम्ही? पतंग महाविकास आघाडीचंच कापणार आणि ते निश्चय आहे, आम्ही कापण्यापेक्षा लोक कापणार आहे, कारण पतंगाची दोर हे मुंबईतल्या लोकांच्या हाती आहे आणि मुंबईतली लोकं ती उद्या दोर कापणार आहे आणि महायुतीचा विजय करणार आहे। पाहता आपण महाविकास आघाडीचं पतंग जे आहे ते लोक कापतील, लोकांच्या हातामध्ये दोर आहे आणि महायुतीचा विजय होईल असं राहुल शेवाळे म्हणताना पाहायला मिळत आहेत। राजू सोने, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।